जिस सितारे ने अपने महाड़ तहसील का नाम रोशन किया है वो योगेश पेंडकर यहाँ पे उनकी आमद हो चुकी है। तो उनसे मेरी गुजारिश होगी आप मंच पे आए, व्यासपीठ पे आए, आपका यथोचित यहाँ पे सम्मान किया जाएगा। चलिए दोस्तों, मैच शुरू हो चुका है। पहली गेंद बिंदी, पहला ओवर लेके आए हैं गेंदबाज मयूर। जी हाँ, मयूर वाघमारे दैवत गांव से बिलोंग करने वाला एक छोटा सा गांव, जिस गांव में एक 11 खिलाड़ियों की टीम नहीं बनती है, वहां से ये खिलाड़ी निकल के आया है। पूरे भारतवर्ष में अपने गेंदबाजी से, अपने बल्लेबाजी से डंका बजवाया है। हालांकि प्रोफेशन से इंजीनियर होने के बावजूद ऊपर वाले ने जो क्रिकेट के लिए गुण दिए हैं, जो सौगात उन्हें मिली है, उस सौगात को तराशा उन्होंने मेहनत की, जी तोड़ मेहनत की है और आज बुलंदी पर बहुत ही कमाल की गेंदबाजी तो करते ही है। रायगढ़ प्रीमियर लीग के 4 व्हीलर कार जिन्होंने जीता था मैन ऑफ द सीरीज के रूप में, वही मयूर। जी हाँ, इसमें दवा बाउंसर करने की कोशिश, कड़वी दवाई पिलाने का प्रयास, मगर उसे खेला है किरण पवार ने। डीप कवर सीमा रेखा के बाहर, शानदार खूबसूरत और अनऑर्थोडॉक्स ये शॉट 6। येस, योगेश यांचं इथे आगमन झालेलं आहे। महाड तालुक्याचा एक बुलंद सितारा, महाड तालुक्याचा मास्टर माइंड, फायटर जेट या नावानं ज्यांना संबोधलं जातं, तौसिफ काझी यांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय योगेश पेंडकर यांचं स्वागत करावं। योगेश पेंडकर प्रोफेशन अर्थात व्यावसायिक या दृष्टीने जर आपण पाहिलं ना तर तो इंजिनियर आहे, परंतु इंजिनियरकडे असलेलं जे एक कुशलता त्यांच्याकडे जी असते ना ती त्याने क्रिकेटमध्ये वापरलेली आपल्याला पाहायला मिळते। ISPL पर्यंत त्यांचा प्रवास, ISPL संघाचा कर्णधार आणि संपूर्ण भारतामध्ये, मग दुबई असेल, संपूर्ण दुनियेमध्ये जाऊन आपल्या महाड तालुक्याचं नाव ज्याने रोशन केलं असा योगेश पेंडकर। चलिए दोस्तों, मैच शुरू हो चुका है। बैक टू बैक 2 छक्के। जी हाँ, इसमें दवा कम बैक किया है मयूर वाघमारे ने। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है किरण पवार, जो कि सावड़ेश्वर सावड़ा गांव, छोटा सा गांव है, मगर सावड़ेश्वर सावड़ा इस टीम के जरिए से खेलते खेलते एक बड़े सितारे के रूप में हम इस खिलाड़ी को अब जानने लगे हैं। बहुत ही कमाल का परफॉर्मेंस उनका हमेशा बल्लेबाजी में नज़र आता है। वही किरण पवार, ओहो तेज तर्रार गेंद थी, फिर से एक बार जड़ में डाल दिया था, परफेक्ट यॉर्कर। उसे खेलने की कोशिश कर रहे थे मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी सीरा लिया, गेंद वहीं पे लुढ़कती भी नजर आई। रन लेने की कोई गुंजाइश नहीं थी। देखते देखते पहले ओवर की समाप्ति, 12 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहले ओवर में 2 छक्के लगने के बावजूद 12 रन ही खर्च किए हैं। क्या बात है मयूर वाघमारे। टीट फॉर टैट, नहले पे दैला यहाँ पे देखने को मिला। हालांकि उनके हाथ कोई विकेट नहीं मिली, मगर 4 गेंदे किरण पवार के सामने बिंदी करना, ये कामयाबी, बहुत बड़ी कामयाबी मैं कहूँगा। मयूर वाघमारे ने भी अपनी कलात्मकता दिखाई है, कुशलता दिखाई है। किरण पवार जैसे बल्लेबाज के सामने 4 गेंदे बिंदी उन्होंने की है पहले ओवर में, जबकि 30 गज का दायरा मौजूद। दूसरे ओवर के लिए अब नए गेंदबाज आए हैं। ऋतिक पाटिल अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं, जबकि पहली मर्तबा बल्लेबाजी करने का मौका जिन्हें मिला है वो है धीरज भोईर। धीरज भोईर जब गेंदबाजी करने के लिए आते हैं ना तो बाएं हाथ से गेंदबाजी करते हैं, मगर जब बल्लेबाजी करने के लिए आते हैं तो राइट हैंड से बल्लेबाजी करते हुए और यहाँ पे सलामी बल्लेबाज के रूप में खेलने का मौका मिला है। इस बीच ऋतिक के सामने भी बड़ी चुनौती होगी। यंगस्टर खिलाड़ी है, युवा खिलाड़ी है। तेलंगाना के टूर्नामेंट में इस खिलाड़ी ने अपने गेंदबाजी से काफ़ी प्रभावित किया था। अंतिम मैच के मैन ऑफ द मैच के हकदार रहे थे वही धीरज भोईर। बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी, किफ़ायती कंजूस गेंदबाजी की थी और कुछ हद तक विकेट भी चटकाए थे। बल्लेबाजों को रोक के रखा था, रनों से वंचित किया था, मगर अब उनके हाथों में बल्ला और उनके सामने है गेंदबाज ऋतिक।
ऋतिक की यह पहली गेंद। धीरज उसे थोड़े से अजीब और गरीब अंदाज के साथ खेलने की कोशिश कर रहे थे, कवर्स के ऊपर से खेलने का प्रयास था, मगर गुडलेन स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी अंदर की तरफ आई। गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं, तेज तर्रार ये गेंद थी, सीधा विकेट कीपर के हाथों में। बिंदी गेंद के साथ यहाँ पे शुरुआत की है ऋतिक ने, बहुत ही बढ़िया शुरुआत में कहूँगा। इन आइकॉन खिलाड़ी के सामने बिंदी गेंदें करना बहुत बड़ी चुनौती होती है, बहुत बड़ा चैलेंज होता है, और उसे स्वीकार किया है ऋतिक ने। 30 गज का दायरा हटने के बाद फील्डिंग फैलाई जा चुकी है। इस मरतबा आउटसाइड द ऑफ स्टंप बहुत ज़्यादा बाहर की तरफ भटक गए ऋतिक, और इसी वजह से अंपायर जी ने उसे वाइड करार दिया। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा और रनों की संख्या में इजाफा। 13 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 13 फॉर नो लॉस। 4 ओवर का मैच आप देख रहे हो। नामदार चषक 2026 सीजन 1, पहली रजनी, पहली रात। क्या खूबसूरत यहाँ पे माहौल बनता हुआ, चारों तरफ ऑरेंज कलर का, केसरिया कलर का जो एक सीमा रेखा के बाहर जो पट्टा घुमाया है ना, उस वजह से खूबसूरती को 4 चांद लग चुके हैं। जी हाँ, इस मरतबा अपने घुटने के बल गए थे, उसे अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास था स्क्वायर लेग की दिशा में, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। सीधा गेंद पैर से, हल्का सा अपील, मगर अपील में आत्मविश्वास की कमी। देखते देखते यहाँ पे 2 गेंदें बिंदी हो चुकी है। वाइड के रूप में एकमात्र रन इस ओवर में आ चुका है। चारों तरफ क्रिकेट के दीवाने, क्रिकेट को चाहने वाले, क्रिकेट को पूजने वाले, देखिए धीरे धीरे इस मैदान से जुड़ते हुए। गांधारी मैदान बहुत ही पॉपुलर, बहुत ही फेमस और बहुत ही ऐतिहासिक यह मैदान, सीमेंट विकेट यहाँ पे मुहैया करवाया है। जी हाँ, इस पर दबाव वाइड यॉर्कर करने का प्रयास, मगर अपने बल्ले को तिरछा करते हुए बहुत ही खूबसूरती के साथ गली के ऊपर से खेल दिया है। डीप थर्ड मैन और गली के बीच में से गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 17 रन। ऑर्गेनाइजेशन कमेटी में अरसलान पल्लवकर, तौसीफ काजी, सुफियान उकई, अय्याज चिपलुनकर, मनाल काजी नज़र आते हैं, जिन्होंने इस प्रतियोगिता के लिए बहुत मेहनत की है। कोई भी प्रतियोगिता जब हम रखते हैं ना, तो खून पसीना एक करना पड़ता है, बहुत सारा वर्क करना पड़ता है। जी हाँ, फिर से एक बार जड़ में डाल दिया था, मगर लॉन्ग ऑन की दिशा में सीधे बल्ले से खेला था, वहाँ पे फील्डर तैनात, और इसी वजह से धीरज को मिलेगा मात्र 1 ही रन। एक रन से काम नहीं बनेगा, ये बल्लेबाज भी जानते हैं, हम भी जानते हैं, मगर करे तो क्या करें। सटीक लाइन एंड लेन से जब गेंदबाजी होती है ना, तो फिर किसी भी बल्लेबाज को आप रोक सकते हो। पहले ओवर में आपने देखा मयूर थोड़ा सा भटके, उसका फ़ायदा उठाया। किरण पवार ने 2 छक्के आए, मगर अच्छी गेंदों का सम्मान भी किया। 4 गेंदें बिंदी की थी मयूर ने। किरण पवार इस मरतबा स्ट्राइक एंड पर 2 छक्के इसके पहले लगा चुके हैं। 6 गेंदों में 12 रन बनाकर ऑन स्ट्राइक किरण पवार। सावड़ेश्वर सावड़ा टीम से बिलोंग करने वाला ये खिलाड़ी। ये लीजिए फिर से एक बार ओवर पिच गए, 9 ओवर तक कवर खेला है, वहां पे फील्डर तैनात थे, उनके बगल से निकालने में कामयाब। गेंद गोली के रफ्तार से दन दन आती हुई सीमा रेखा के बाहर, 4। इस चौके की सहायता से रनों की संख्या 22, डबल दूरी 22 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहली विकेट के लिए साझेदारी यहाँ पे पनप रही है। हा हा, क्या बात है ऋतिक, वाह भाई वाह। ऋतिक की गेंदबाजी की मैं सराहना जरूर करना चाहूंगा। ऋतिक ने इस ओवर में 2 चौके जरूर खाए हैं, मगर रन खर्च कितने किए हैं। आखिरकार आप रिजल्ट को ही देखोगे ना। इस ओवर में 10 रन खर्च किए हैं, जब उनके सामने थे 2 आइकॉन खिलाड़ी किरण पवार और धीरज बोइर। क्या बात है ऋतिक, बहुत ही बढ़िया गेंदबाजी की आपने। भले आपको विकेट यहाँ पे प्राप्त नहीं हुआ, मगर इन दोनों भी बल्लेबाजों को रोकना कामयाबी से कम नहीं है। 22 रन पहले ओवर में 12 मयूर ने खर्च किए थे। इस ओवर में ऋतिक ने खर्च किए हैं 10 रन।
11 रन की औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। प्रोजेक्टेड स्कोर यहाँ से मुझे नजर आ रहा है 44 रन। हेलो, मैं यूनाइटेड और नामदार चषक की ओर से खैर मकदम करता हूँ हमारे कोकन तक के संपादक आमिर तारलेकर साहब का, और उसी साथ साथ समी सर का भी। ओवर टू कमेंटेड। इस बीच नए गेंदबाज आए हैं दर्शन। दर्शन का एक मतलब होता है, हम लोग मराठी में कहते हैं देवाचं दर्शन घ्यायला गेलो होतो, मगर दूसरा जो मुझे अर्थ मालूम है वो है फिलॉसॉफी। बहुत सारे राइटर्स ने जो अपनी फिलॉसॉफी लिखी है ना, उसे दर्शन कहा जाता है। और दर्शन जब भी नाम मेरे सामने आता है तो मेरा सबसे फेवरेट खिलाड़ी उनकी याद जरूर आती है, दर्शन बांदेकर। दर्शन बांदेकर को कितनी मर्तबा, मेरे ख्याल से 12-13 मर्तबा 6 छक्के लगाने का मौका आया था। 5 गेंदों में 5 छक्के उन्होंने लगाए, मगर छठा गेंद गेंदबाज के लिए रिस्पेक्ट करते हुए नहीं खेला था। क्या कमाल का हृदय पाया है। जी हाँ, इस मर्तबा बहुत ही बढ़िया गेंद, बल्लेबाज थोड़े से आश्चर्यचकित अचंभित होते हुए, मगर जी हाँ, बल्लेबाज ने रिव्यू की मांग की है, रेफरल की मांग की है। अब हमारे तीसरे अंपायर ये डिसाइड करेंगे क्या ये फेयर डिलीवरी थी, क्या ये नो बॉल या वाइड बॉल था। 8 टॉवर हमें दिखाई दे रहे हैं और उसके ऊपर जो फ्लड लाइट दूधिया रोशनी से नहाया हुआ ये गांधारी मैदान पीछे की तरफ पूरी तरीके से ब्लॉक किया गया है, क्योंकि पीछे की तरफ एक बहुत ही खूबसूरत सी जी हाँ, पीछे की तरफ यहाँ पे सावित्री नदी बह रही है। क्या खूबसूरत यहाँ पे आयोजन किया है नामदार चषक 2026। इट्स अ फेयर डिलीवरी सर। ये भी बिंदी गेंद और दर्शन ने लगातार 2 गेंदें बिंदी करने के बाद तालियां यहाँ पे मुझे सुनाई दे रही है, तालियों की गड़गड़ाहट। जी हाँ, अच्छी गेंद और ये धीरज के लिए। जी हाँ, फर्स्ट विकेट डाउन, धीरज जाएंगे मैदान से बाहर। एक आसान सा कैच विकेट कीपर मयूर के हाथों में, फर्स्ट विकेट डाउन। होने के बाद एक आइकॉन खिलाड़ी आउट होने के बाद अब हमारे ग्रामीण, हमारा लोकल बॉय, लोकल हीरो ओवेस मिरजकर ऑन स्ट्राइक। ओवेस भी बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हैं, धमाका करने के लिए जाने जाते हैं। आज अच्छी बल्लेबाजी करनी होगी। हाँ, पहली ही गेंद कड़वी दवाई पिलाई है, गेंद ने बल्ले का ऊपरी सिरा लिया, विकेट कीपर के हाथों में। बैक टू बैक ये दूसरा बल्लेबाज, बड़ी मछली जाल में। ओवेस मिरजकर मैदान से बाहर। मैं नामदार चषक और यूनाइटेड क्रिकेट क्लब से आलम नोमानी का खैर मकदम करता हूं, जो मेरे खुद के टीम में खेलते हैं और मेरे कप्तान भी रह चुके हैं। एक अच्छे ऑलराउंडर थे, एक बेहतरीन गेंदबाज और बेहतरीन बल्लेबाज रह चुके हैं, जो इस वक्त अब मैनेजमेंट का हिस्सा भी है। तो मैं आलम भाई नोमानी का भी खैर मकदम करता हूं, और आपको इनिंग ब्रेक में इंशाल्लाह इस ग्राउंड का मैं इतिहास भी बताऊंगा थोड़ा सा। ओवेस मिरजकर आउट होने के बाद नए बल्लेबाज आए हैं उसामा मिरजकर। उसामा को अच्छी बल्लेबाजी करनी होगी। हैट्रिक की दहलीज पर है गेंदबाज दर्शन। क्या बात है दर्शन, क्या ये पहला हैट्रिक इस प्रतियोगिता का हो सकता है? हो होते होते बच गया। हार्ड लक, बेटर लक नेक्स्ट टाइम, यही मैं कहूंगा। तकदीर का अगर साथ होता ना तो फिर से एक बार यहाँ पे विकेट प्राप्त हो सकता था, क्योंकि बल्लेबाज ने ब्लाइंड शॉट खेला था। गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं, सीधा मयूर वाघमारे के हाथों में यह गेंद। मगर क्या गेंदबाजी की है, लगातार 5 गेंदें बिंदी।
ओहो, जरा जोरदार तालियां। इस प्रतियोगिता का पहला मेडन ओवर किया है गेंदबाज दर्शन ने। लाजवाब, शानदार, जबरदस्त गेंदबाजी का नजराना पेश किया है, सौगात पेश की है अपने टीम के लिए। कैन यू बिलीव इट, 4 ओवर का मैच भरत सर, और उस 4 ओवर में मेडन ओवर बहुत रेयर देखने को मिलता है। लोहे के चने चबाने जैसा ये काम किया है, रेगिस्तान में पानी ढूंढने का काम किया है। वेरी वेल डन, बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक दर्शन। समी सर, इनकी तरफ से इस मेडन ओवर के लिए 200 रुपए का नगद इनाम आ चुका है। यहाँ पे कदरदानों की कमी नहीं है दोस्तों, मेहरबानों की कमी नहीं है। आपकी कदर की जाएगी, आपकी इज्जत की जाएगी, मगर आपको उस तरह से काम भी करना होगा। दर्शन ने वो काम किया है, क्या बात है दर्शन। देखिए भरत सर मेरे बगल में है। भरत सर, मैं भी एक गेंदबाज रह चुका हूँ। हर गेंदबाज का ना सपना होता है, वो कहता नहीं मगर मुझे पता है। सपना होता है कि मेरे करियर में मैं कम से कम एक मेडन ओवर करूं, कम से कम एक मतलब हैट्रिक करूं। यहाँ पे हैट्रिक उनकी मिस हुई, मगर मेडन ओवर की है। क्या बात है दर्शन, बहुत बहुत मुबारक। इसीलिए मैंने आपको मुबारकबाद दी, यह आपका सपना पूरा हो चुका है। यहाँ पे जहाँ इसके बाद होने वाला मुकाबला वैष्णव आया है अंतिम ओवर के लिए। ओहो, गलती गलती गलती, और गलती का खामियाजा भुगतना पड़ेगा। लेग स्टंपर फुल टॉस, जन्मदिन का तोहफा, बैकवर्ड स्क्वायर लेग, सीमा रेखा के बाहर। गेंद को की है हवाई सफर 6। ओवर आपने देखा, मेडन ओवर किया था, 2 विकेट निकाले थे दर्शन ने, मगर यहाँ पे पहली ही गेंद पर वैष्णव को आसमान के तारे दिखाए। इस ओवर में अगर 4 छक्के लगाते हैं ना किरण पवार, तो तैयब देशमुख, इनकी तरफ से 500 रुपए का इनाम। यस, मौका है यहाँ पे बल्लेबाज के लिए। वैष्णव की अगली गेंद फिर से एक बार उड़ाया, मगर इस मरतबा गेंद ऊंची गई है हवा में। शॉर्ट स्क्वायर ले खाली, डीप स्क्वायर लेके फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचते, फील्ड करते, तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास मौका था 2 रन लेने का। कैच लपकने का मौका नहीं था, क्योंकि फील्डर वहां के बहुत डीप थे। हालांकि मिस शॉट था, शॉर्ट स्क्वायर ले खाली था, उसका फायदा मिला। जीवन दान के साथ 2 रन का सौगात, 2 रन की सौगात। इन 2 रनों के साथ रनों की संख्या मात्र 30 रन। किरण पवार, जिस टीम में बल्लेबाजी करते हो, सलामी बल्लेबाज में आते हो और अंतिम ओवर खेल रहे हो, फिर भी इस तरह की रनों की संख्या सही मायनों में बिलीव नहीं होता। ये लीजिए, फिर से एक बार किरण ने खेला है उसे उसी जानिब, उसी रीजन में। डीप स्क्वायर लेग, सीमा रेखा के बाहर, फ्लैट भी है, फ्यूरियस भी है, 6 भी है। ने बहुत ही अच्छी बल्लेबाजी की है। यह उनके बल्ले से आता हुआ 4था छक्का था। इसके पहले एक चौका भी लगा चुके हैं, मगर उनके साथी खिलाड़ी बिल्कुल उनका साथ निभाने से रह गए, और इसी वजह से थोड़ी से संघर्ष और स्ट्रगल करती हुई ये बल्लेबाजी करने वाली टीम तौरीक के 11 नड़गांव भंवर में तो फंस रही है उनकी नैया, मगर यहाँ पे उम्मीद की किरण जगा दी है किरण पवार ने। नाम में ही किरण,
उम्मीद की किरण यहाँ पे जग रही है, क्योंकि इस ओवर में पहली 3 गेंदों में 2 बड़े स्ट्रोक, 2 छक्के आ चुके हैं। वैष्णव के ऊपर दबाव, मनोवैज्ञानिक दबाव, वहां से उबरना होगा। वैष्णव को फिर से एक बार लौटना होगा, वापसी करनी होगी। ये लीजिए, उड़ाया, गई, ये भी गई 6। इसके बाद जो भी छक्का आएगा उसके लिए 500 रुपए का इनाम सम्माननीय तारिक भाई इनकी जानिब से, तारिक भाई देशमुख। देखिए, पहले 3 ओवर में मात्र 22 और अब यहां पे मात्र 4 गेंदों में 20 रन। ये है क्रिकेट, ये है क्रिकेट की अनिश्चितता। इसीलिए दोस्तों मैं अक्सर कहता हूं, क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटीज। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है जिसमें हर प्रेडिक्शन फेल है। गिरगिट की तरह रंग बदलने वाला ये खेल, राजनीति की तरह रंग दिखाने वाला ये खेल, कमाल का मैच। जी हाँ, इसमें दबाव, वाइड यॉर्कर करने की कोशिश, किरण पवार ने फिर से एक बार बहुत ही खूबसूरती के साथ अपने हाई बैकलिप के साथ उसे खेला था, मगर वहां पे दूसरा रन लेने की कोशिश क्या नाकाम होगी? जी नहीं, दूसरा रन भी मुकम्मल, दूसरा रन भी ले लिया और स्ट्राइक भी हाथों में रखा है, यानी दोनों हाथों में लड्डू। इन 2 रनों के 7 रनों की संख्या 44 रन। एक वक्त था यहां पे स्ट्रगल कर रही थी बल्लेबाजी करने वाली टीम तारिक 11 नडगांव। जी हां, इसके बाद टॉस किया जाएगा। फाइटर जेट योगेश पेनकर, इनके दस्ते मुबारक से, शुभ हाथों से वहां पे टॉस किया जाएगा। इमरान भाई पठान, सोशल फाउंडेशन महाड़ बनाम दादा एंड बाबा। चलिए दोस्तों, मात्र 1 गेंद बची है, रनों की संख्या जी हां 44 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और चौथे ओवर की अंतिम 1 गेंद आना बाकी। काफी महंगे साबित हुए हैं वैष्णव, क्योंकि पहले 3 ओवर में मात्र 22 थे। अंतिम गेंद के ऊपर विकेट चटकाना होगा या तो बिंदी गेंद करनी होगी, कमबैक तो करना होगा। नहीं, मगर फुल टॉस गेंद लॉन्ग ऑन की दिशा में, ओहो, सीधा हाथों में खेल गए, तकदीर वाले रहे गेंदबाज और इसी के साथ एक विकेट तो प्राप्त किया, मगर उसके लिए बड़ी कीमत उनको चुकानी पड़ी। देखते देखते 4 ओवर की समाप्ति, 44 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और जीतने के लिए 45 रनों की जरूरत। त्यांच्या विपक्षामध्ये दादा आणि बाबा कंपनी संवाद या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती, आपण टॉससाठी यायचंय। येस, वरती फायटर जेट योगेश पेनकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे। चला, इम्रानभाई पठाण सोशल फाउंडेशनचे कर्णधार, आपण लवकरात लवकर टॉससाठी या। योगेश पेनकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे। नामदार चषक आणि त्यामधील ही मॅच नंबर 3, तिसरा सामना। हेड्स इज द कॉल अँड टेल इट इज। मागण्यामध्ये आता दादा आणि बाबा फाउंडेशन कंपनी संवाद नायबिकीचा कौल जिंकला, काय निर्णय असेल? प्रथम बॉलिंग करू। बॉलिंग करत असताना आता सगळ्यांसाठी एकच प्रश्न आहे, तो प्रश्न असा की 2 आयकॉन आहेत, त्यामुळे तुमच्या संघामध्ये असे कोणते 2 आयकॉन आम्हाला बघायला मिळतील? अक्षय मोहने आणि आर्यन खारकर। अक्षय पाटील मोहने आणि आर्यन खारकर दोघांना घेऊन खेळताय। समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि या नामदार चषकाची ही भव्य फ्लडलाईटमध्ये स्पर्धा कशी वाटते? 40-45 मध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू। टुर्नामेंट चांगली आहे, आयोजन वगैरे आर्सलन पल्लवकरचं चांगलंच असतं,
चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. आणि दुसऱ्या बाजूला इम्रानभाई पठाण फाउंडेशन, सोशल फाउंडेशन. नाणेफेकीचा कौल झाला आहे, समोरच्या संघाने फिल्डिंग घेतली आहे, तुम्हाला बॅटिंग करायची आहे. त्यांनी सांगितलं 45पर्यंत आम्ही थांबू, पण तुमच्या मनामध्ये किती धावा आहेत? कारण पहिल्या सामन्यामध्ये 56 धावा बघितल्या होत्या, या मॅचमध्ये सुद्धा धावा काही प्रमाणात बनताना दिसल्यात आणि काही प्रमाणात थांबताना सुद्धा. किती रन्स बघता या पहिल्या इनिंगमध्ये? 55-60 रन बघतोय, टार्गेट करतोय. जास्तीत जास्त रन करायचा प्रयत्न करणार आणि त्यांना नंतर थांबवायचा प्रयत्न करणार. त्याच्या दोन आयकॉनची चर्चा सगळीकडे आहे. कॉन्सेप्ट दोन आयकॉन्स आहे म्हटल्यानंतर दोन आयकॉन तुमच्या संघामध्ये कोणते खेळणार हे सुद्धा सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे. सो कोणते असे दोन आयकॉन या संघामध्ये बघायला मिळतील? अमय पाटील आणि सचिन मोरे. एकंदरीत नामदार चषकाचं आयोजन असलं आणि त्याच्या संपूर्ण टीमने भरवलेली स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेचं फ्लड लाईटमधलं स्वरूप बघून कसं वाटतंय? नाही, अतिशय उत्तम या लोकांनी केलंय, जबरदस्त एकदम. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. सो नाणेफेकीचा कौल जिंकलाय टीम दादा आणि बाबा संवाद या संघाने. आणि नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर त्यांनी सांगितलं आम्ही पहिली फिल्डिंग करू. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं इम्रानभाई पठाण सोशल फाउंडेशन या संघाला. दोन्ही संघांमधील आयकॉन ताकदवर आहेत, त्यामुळे त्यांच्यामधलं युद्धसुद्धा खूप चांगलं रंगणार आहे. पण चालू असलेली मॅचसुद्धा मोठी आहे, ती काटेकोरपणे किंवा कडकपणे खेळली जाणारी मॅच आपल्याला बघायलाच मिळेल. तुर्तास जातोय सरळ समर्जन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी आम्ही स्वतः जाणार आहोत. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा नामदार चषक. स्टे ट्यून विथ AP लाइव. थँक्यू. यूनाइटेड क्रिकेट क्लब की ओर से हमारे दोस्त एजाज अधिकारी इनका खैर मकदम करते हैं, जो सीधा कुवैत से आए हैं. महाड़ का जुनून आ चुका है, अब पागलपंती अपना हाथ पार करेगी, क्योंकि वो आ चुका है और सर्टिफिकेट के साथ इंशाल्लाह. हाँ, तो यासीन सर, मैं आपको थोड़ा सा ब्रेक में बताना चाहता था इस ग्राउंड का इतिहास, कि इस ग्राउंड में हमेशा कुछ न कुछ नयापन करने की हम कोशिश करते हैं. मैं आपको बताता चलूँ कि 40 साल पहले यहाँ पर एक ट्रॉफी हुई थी, जो लगातार 3 टूर्नामेंट हुए थे और उस कप का नाम था फिरता चषक. कि जो तीसरी मरतबा उस ट्रॉफी को जीतेगा वो ट्रॉफी उसकी होगी. तो उस वक्त गोनगढ़ ने 2 मरतबा वो ट्रॉफी जीती थी और तीसरी मरतबा उस ट्रॉफी को तुड़िल ने जीता था, तो वो ट्रॉफी तुड़िल को चली गई थी. उसके बाद एक दौर आया यूनाइटेड का. मैच को शुरुआत करें, मैं आपको फिर आगे और बता चलूँगा. ओवर टू कॉमेंटेटर. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सगळ्या क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतात, ऐकतात नामदार चषक आणि नामदार चषकामधील सामना नंबर 2. आणि या दुसऱ्या सामन्यामध्ये पहिली बॅटिंग करत असताना तारिक 11 नडगाव या संघाने धावा बनवल्यात. 44-45 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय टीम मोपरे 11 समोर. ऋतिक आणि प्रथमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. ऋतिक पाटील एका बाजूला आणि त्याच्या सोबतीनं प्रथमेश आला. म्हटल्यानंतर या 45 धावांचा पाठलाग तितकाच अवघड नाही आहे. 45ला जर का तुम्ही षटकागणिक डिवाइड करताय तर तुम्हाला 11.20च्या सरासरी धावा म्हणायच्यात. बॅटची आतली काढा घेऊन चेंडू मागे निघून चालला आणि सर्कलच्या आतमध्ये असणाऱ्या क्षेत्ररक्षकाने चेंडूला गलीमध्ये अडवलंय. कोणती धाव येताना दिसत नाहीये. अचानक हे चित्र बदललंय. त्याचं कारण एक आहे, आपण मोस्ट ऑफ टाईम ज्या वेळेला हंगामाची सुरुवात होते त्यावेळेला दिवसा होणाऱ्या स्पर्धा बघत असतो, परंतु मे महिन्याचा सुरुवात झाली किंवा शेवटी आल्यानंतर तुम्हाला नाईट मॅचेस मोठ्या प्रमाणात दिसतात. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू शरीरापासून लांबून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला टोलाले ओएस. ओ सुंदर फिल्डिंग. खूप दुरून धावून आले ते. एक्स्ट्रा कव्हरमधून ते पूर्णपणे कव्हर पॉईंटमध्ये आले आणि तिथून चेंडूला फेकलं. फक्त एकच धाव आली. फ्लडलाईटमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचा अपव्यय म्हणा किंवा त्या कोणत्या गोष्टीचे अडथळे येतात याची सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. तुर्तास पहिल्या 2 चेंडूचा खेळ संपल्याने एका धावाने धावफलकाचं खातं ओपन केलं गेलंय. मोपरे 11 धावांचा पाठलाग करण्यासाठी पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरले, पण बॉलिंग मार्कवरती बॉल तयार. धीरजचा हा चेंडू वेगवान बाहेरच्या दिशेने हलकासा निघत असताना चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेला. कोणत्या प्रकारची धाव त्याच्यावरती आली नाही. प्रेशर कुठून बनतं? प्रेशर 45 असताना तुम्ही 11-12ची अपेक्षित धावा असताना पहिल्या षटकामध्ये 2 ते 3 धावांची खेळ करता आणि मग नंतर ते उरलेल्या धावा ज्या आहेत त्या 3 षटकात डिवाइड होतात. मग अचानक ते 15, 16, 17 इथपर्यंत जाऊन पोहोचतात. पुन्हा एकदा बॉल तयार. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फटका बसला. बॅटची वरची कडा, ओळ, चेंडू खाली आला, त्याला टिपला झेल. फलंदाज प्रथमेशचा संपला खेळ. प्रथमेश बाद. याच दरम्यान सन्माननीय जमीरभाई तारलेकर
यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. ते आत्ताच दुबईवरून आलेले आहेत. मी जमीरभाई तारलेकर यांना विनंती करतोय, सर या व्यासपीठावरती आपल्याला बसण्याची व्यवस्था इथे केलेली आहे. आपण व्यासपीठावर यावं आणि व्यासपीठाची शोभा द्विगुणित करावी अशी विनंती असेल. प्लीज वेलकम ऑन द स्टेज मिस्टर तारलेकर सर. आणि त्या व्यासपीठावरती आलेले आहेत. बघा व्यासपीठ पूर्णपणे गजबजलेलं आहे. त्याचं कारण एकच आहे की या क्रिकेटवरती अमाप प्रेम करणारे सगळे मान्यवर आपल्याला या मंचावरती बघायला मिळतात. त्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चला फलंदाज लवकर या. पहिली विकेट आली आहे. प्रथमेश बाद झाला आहे आणि प्रथमेश बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मयूर वाघमारे मैदानाच्या आतमध्ये येतोय. आता मयूर वाघमारे चर्चेतलं नाव आहे. मी म्हटलं मगाशी ज्यावेळेला ही मॅच चालू होईल त्यावेळेला या मॅचचे चारही आयकॉन जर बघाल तर त्यांनी या हंगामामध्ये कुठे ना कुठेतरी अशी काही कामगिरी केली त्यामुळे ते प्रकाश होतात आलेत. म्हणजेच त्या लाईमलाईटमध्ये आलेल्या आहेत आणि त्या लाईमलाईटमध्ये आल्यानंतर त्यांच्याकडून खूप साऱ्या आशा आणि अपेक्षा प्रेक्षकांना सुद्धा वाढलेल्या आहेत. बोला तयार. पुन्हा एकदा धीरज समोर मयूर. धीरज समोर मयूर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फोरआर्मचा वापर केलाय. चेंडू एक्स्ट्रा कव्हर पण ते जातोय. ओवेस पुन्हा एकदा चेंडूवरती येतोय. एकच धाव मिळेल. सिंगलने धावफलक पुढं जाईल. बघा या मैदानावरती खेळत असताना एक गोष्ट मात्र नक्की आहे. तुमचा आस्किंग रन रेट 10 वरती 12 वरती 15 वरती तुम्ही कंट्रोलमध्ये आहात. तो आस्किंग रन रेट 17च्या वरती ज्या वेळेला जातो तेव्हा खरी डोकेदुखी होते आणि त्यामुळे तो आस्किंग रन रेट हा 17च्या आसपास जाऊन पोहोचणार नाही याची काळजी फलंदाजांना घ्यावी लागणार आहे. परंतु धीरजने प्रभावित करणारी गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. शेवटचा बॉल फुल ऑन लेन टाकण्याचा प्रयत्न. शटरपासून लांबचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. ऑनराईचा फटका. चेंडू सीमारेषा जवळ जातो. अडवण्याचा प्रयत्न परंतु नाही अडलाय. चेंडू निघून गेलाय. सीमारेखा पार. आलाय नामदार चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 6. 4 षटकांचा सामना आणि 4 षटकांमध्ये आयकॉनच्या हातामध्ये किती षटके येणार. बघा थोडं डिप्लोमॅटिकली तुम्हाला बघावं लागतं मॅचकडे. मॅचला तुम्हाला रीड करावं लागतं. मॅचला तुम्हाला वाचावं लागतं. मॅचला जज करावं लागतं. त्यानंतर तुमचं प्रॉपर प्लॅन बनतो आणि त्या प्लॅनमध्ये तुम्ही कोणाला किती धावा ठेवल्यात. पहिलं षटक गेलं धीरजचं. धीरज हा ट्रम्प कार्ड बॉलर, आयकॉन बॉलर. त्याचं पहिलं षटक संपल्यानंतर 6 धावा आल्यात. शेवटी एक आनंदाची बाब ही बॅटिंग करणाऱ्या भोपरे संघासाठी काय आहे तर शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. जो चौकार दुसऱ्या षटकातल्या मोमेंटमला शिफ्ट करण्यासाठी आदान प्रदान करण्यासाठी मदत करेल. दुसरं षटक घेऊन कोण येणार. एक मोठी मीटिंग मोठी टीम हडळ झाली आहे आणि अखेरकार विवेकच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. विवेक बॉलिंग मार्कवरती येताना एकच काळजी त्याला असणार आहे की जी गोलंदाजी धीरजने केली आहे त्याच पावलावरती पावलं ठेवावी. आपल्याकडून कोणती चूक व्हायला नको. कारण या मैदानावरती इतक्या मोठ्या प्रेक्षकांच्या समोर खेळताना या फ्लडलाईटमध्ये दुनिया घरी बसून आपल्याला बघत असताना आपल्याकडून चूक होणं म्हणजे आपण संघाचं नुकसान करणं आहे. आणि त्यामुळे तो सगळा प्रेशर किंवा त्या सगळ्या बाबी ध्यानात ठेवत असताना विवेक कशा प्रकारची गोलंदाजी करतो या पाहूयात. समोर त्याच्या देवतचा मयूर वाघमारे. मयूरच्या मागे किरण आहे. एकमेकाला जवळून ओळखणारे खेळाडू आहेत. आपल्या रायगडमधील 2 खेळाडू आहेत. ऋतिक पाटील जो नॉन स्ट्रायकर एंडवरती आहे, जो सामन्याला कधीही कलाटणी देणं जाणतो. बॅटची वरची काढा. चेंडू मागे निघून चाललाय. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्याच्याकडून झाली आहे चुकी. चेंडू खाली येत असताना खलीवली झाली आणि त्यामुळे पायावरती नव्हता कंट्रोल. मिसजज झालाय. चेंडू धरणीला दान झाला आणि तो दान होत असताना एक धाव मात्र धावून कंप्लीट केली जाते. ऋतिक पाटील हा तितका दिसतो तितका शांत नाही. ज्या वेळेला बॅटिंग करतो त्यावेळेला त्याच्या बॅटिंगमध्ये ब्लास्ट इतके तुफानी असतात की मग तुमचं तो आस्किंग रन रेट कितीवर ते तो बघत नाही. पण यावेळेला सुरुवात चांगली केली आहे गोलंदाज विवेकनं. पहिल्या चेंडूवरती फक्त एकच धाव आली आहे. विवेकचा फुलवण्याचा चेंडू यावेळेला खराब. उजव्या एसटीच्या बाहेर म्हणजे पंचांनी इशारा केला वाईटचा आणि वाईट बरोबरच वाईट वेळ येणारा चौकार. तब्बल 5 धावा.
नवीन बॉल मध्ये जर का चेंडू बाहेर गेला, हरवला, फुटला, नवीनच बॉल मिळेल आणि त्यामुळे नवीन बॉल दिला जाणार आहे. त्या मागच्या चेंडूची आपण चर्चा करत होतो. बरोबर वाईड लाईनला टार्गेट करण्याचा प्रयत्न वाईड यॉर्करसाठी जात होते, परंतु चेंडू जास्तच वाईड गेला आणि जी सेकंड लाईन आहे त्याच्या बाहेर खेळपट्टीच्या बरोबर कोण्यावरती बॉल पडून तो खाली राहिला. किरणला सुद्धा समजलं नाही आहे आणि मागची आउटफील्ड खूप फास्ट आहे, इतकी फास्ट आणि इतकी जवळ की तिथे चेंडूला थांबवणं म्हणजे तारेवरची कसरत. विवेक पुन्हा एकदा बॉलिंग मार्कमध्ये तयार. ऋतिक समोर यूज ऑफ द पेस पाहिलं होतं, मागे चेंडू वेगाने निघून जातोय, जागा थोडीशी कमी आहे, फायदा उचलला, मिनी स्कूप खेळलाय आणि चेंडू सरळ निघून गेलाय. सीमारेखा पार, आलाय नामदार चौकार. सरळ बॅटने धाबा येत नव्हत्या, थोडंसं वाकडवणं गरजेचं होतं. इम्प्रोव्हायझेशनल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न हा ऋतिक पाटीलने केला आणि त्याच्या बॅटमधून आले चौकार. पुन्हा एकदा बाळू तयार. यूज ऑफ द पेस, यूज ऑफ द पेस, लाईस केलंय, कापलंय चेंडूला, चेंडू गलीमधून निघून होतोय पार, फरार, सीमारेखा पार, अजून एक नामदार चौकार. ची हवा जाईल तिथल्या अड्ड्यावरती होते, परंतु सध्याला या मैदानावरती तर ऋतिक पाटील हवा करताना दिसतोय. बॅक टू बॅक चौकार आले, धावा 20 वरती जाऊन पोहोचला, 3 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा विवेक, बाळू तयार. शॉर्ट बॉल यावाला स्क्वॅकेट करायचा होता, चेंडू पॉईंटच्या दिशेने निघून चालला, विवेक चेंडूच्या मागे आणि वोबेसने चेंडूला फील्ड करेपर्यंत पुन्हा एकदा 2. ओ बॉलरच्या भरून थ्रो मागे गेला, पण हानी तितकी मोठी नाही. 2 धाबा ऋतिकने धावून कंप्लीट केल्यात. धावांचा वेग बघता, धावगती बघता, सरासरी बघता या मॅचमध्ये चांगला कंट्रोल मोपरे 11चा दिसतोय. त्याची सर्वात मोठं कारण काय तर विकेट. विकेट हातामध्ये बनवून ठेवल्यात. 1 विकेट फक्त गेली आहे, 22 वरती 1. पुन्हा एकदा बॉलर तयार. ओ यूज ऑफ द पेस, पुन्हा एकदा फक्त बॅटचा स्पर्श, बॅटचा फेस ओपन नव्हता केला आणि त्यामुळे पाहिजे तितकी गती नाही अर्जित करू शकले. त्या फटक्यामध्ये चेंडूला अडवलं गेले, पण कॅच सुटलाय. दुरून फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, ताकद नव्हती लावली, बॅटचा फेस ओपन नव्हता केला, क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली. डॉट बॉल आला. शेवटचा आणि अंतिम चेंडू, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. हो यावेळेला अप्पर कट, स्लाइस कट, चेंडू गेलाय सरळ बॅकड ऑफ पॉइंट्स रिजन मध्ये, सीमारेखा पार, चौकार. आणि या 4 धावाने 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक कधी दाबायची 26. प्रतिम ब्रॉडकास्टिंग इथे केलं जातंय. काय कॅमेरा वर्क आहे. AP लाईव्ह इव्हेंट लाजवाब, खरंच अगदी जबरदस्त असं इथे प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय. काय बोलाल या प्रक्षेपणाबद्दल? AP म्हटलं की अर्सनाल पल्लवकर, आणि त्याने मागील वर्षभरामध्ये जी काय मेहनत या ब्रॉडकास्टिंगच्या मागे केली आहे, या टीमच्या मागे केले, ते खरोखरच कौतुकास्पद आहे. आणि कौतुक करा तितके कमी आमच्या सर्व कॅमेरामॅनचं. बघा किती अचूक बॉलला फॉलो करणं किंवा चेंडू कुठे पडला तिथे कोणताही ब्लर न येणं. (26/1) पहिला चेंडू निर्धाव. ओवेस बॉलिंग वरती येतोय. बघा एक ट्रम्प कार्ड आहे, म्हणजे ज्या वेळेला तुम्ही आयकॉनला बाजूला काढाल तर ग्रामीण खेळाडूमध्ये ओवेसचा खूप मोठा दबदबा आहे. या संघामधून ओवेस हा त्यांचा ट्रम्प कार्ड आहे. आणि ओवेस बघा आता सुरुवातीचे 2 चेंडू कसे फुल लेंथचा त्याचा कंट्रोल आहे तो खरोखर खूप चांगला. लगातार 2 डॉट. ओवेस पुन्हा एकदा मयूर वाघमारे समोर. AP इव्हेंटच्या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत. तुर्तासी षटक खूप महत्त्वाचं आहे, कारण या 3ऱ्या षटकामधल्या हालचाली शेवटच्या षटकासाठी इक्वेशन डिसाईड करणारे असणार आहेत. यावेळेला शॉर्ट बॉल, मयूरची बॅट थोडी उशिराने आली आणि बॅटचा आणि बॉलचा संपर्क तितका चांगला नाही, पण स्ट्राईक रोटेट मात्र होतीये.
स्ट्राईक रोटेट झाली आहे, सिंगल आली आहे आणि ऋतिक पाटील आता पुन्हा एकदा फलंदाजीसाठी तयार होते. 8 चेंडू आणि 19 धावा बनवल्यात. इम्पॅक्टफुल पारी 27च्या अगेन्स्ट 19, म्हणजेच 8 धावा बाजूला काढल्या तर ऋतिक पाटीलच्या सगळ्या धावा आहेत. म्हटले ही विकेट ही खास करून नाटगाव संघासाठी खूप गरजेची असणार आहे. जर त्याचा वाटा बाजूला काढ, वेटेज स्कोअरमधला वेटेज जर बघाल तर तो वेटेज ऋतिक पाटीलचा मोठा आहे आणि त्यामुळे ऋतिक पाटील हा नाटगावसाठी अडथळा आहे. शॉर्ट बॉल होतं, लवकर पिक केलं आणि चेंडूला पुल करत असताना पाठवलं षटकारासाठी. नामदार षटकार. किंवा बाहेर असा चेंडू नव्हता, स्वतःच्या शरीराला थोडंसं मागे झुकवलं आणि त्यानंतर मागच्या पायावरचा वेट ट्रान्सफर या फटक्याला ताकद देण्यासाठी कारणीभूत ठरला आहे आणि त्यामुळे 6 धाबा येताना दिसतात. मोमेंटम शिफ्ट आहे. 33-1 आता येणारे चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. 12 8-12. ये छक्का आया है दोबारा. दुसरा षटकार पुढे टाकण्याचा प्रयत्न. नसीहत 6 धाबांसाठी. 6 धाबांची पीक केलंय आणि त्यामुळे या 6 धाबा दिसल्यात. ओवेसवरती हल्ला झाला असं वाटलं तर ओवेस इथून कमबॅक करून देईल. सुरुवातीचे 2 चेंडू बघता आणि मगाशी तुम्ही AP लाईव्ह अँड इव्हेंटचा उल्लेख केला होता. मागील वर्षभरातली कामगिरी बघा तुम्ही. बहुतांश स्पर्धा या विभागातल्या AP लाईव्ह अँड इव्हेंट्सने कव्हर केल्या. कव्हर करत असताना कोणताही एरर राहणार नाही याची काळजी घेतली. खास करून त्या कॅमेऱ्याचे कोणत्या ठिकाणावरती कॅमेरा असावा, किती उंचीवरती असावा, कोणत्या अँगलवरती असावा आणि त्याला सोडून कॅमेरामॅनचं जे वर्क असतं, तुम्हाला पहिली गोष्ट शिकणं गरजेची असते ते म्हणजे बॉल फॉलो करण्याची जी पद्धत आहे. एवढा डीप फॉलो केला जातो तितका डीप लोकल चॅनल कोणताही करत नाहीत. उजव्या एसटीच्या बाहेर पुन्हा एकदा तसाच चेंडू जो मोमेंटम शिफ्ट करणारा चौकार आला होता वाईट 4, तसाच काहीसा चेंडू आणि त्या चेंडूवरती मिळतात धावा. 5 1 रन चाहिए. या 5 धावा येत आहेत. 39 झाल्यात. 39 वरून 5 झाल्या, 44 झाल्या. 1 रन पाहिजे. ऋतिक पाटील वन साइड बॅटिंग, वन साइड हिरो. एका हाती किल्ला लढवाला नाही तर जवळ जिंकलाय. 7 चेंडूने एका धाब्याची गरज आहे. 18वरती 0 ओवेसच्या या षटकामध्ये आतापर्यंत 18 धावा आल्यात. निराशाजनक कामगिरी. महत्वाच्या आणि मुख्य खेळाडूकडून यानंतरचा होणारा सामना सुद्धा खूप मोठा आहे, चांगला आहे. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून लांबून खेळत चेंडूला पॉईंटच्या क्षेत्रात चेंडू निघून चाललाय. सीमारेखा पार. ताबिश फील्ड करेल तोपर्यंत चौकार आणि सामना संपला. सामना जिंकला मोपरे 11ने आणि पराभवाच्या छायामध्ये जात असताना तारीख 11 नाटगाव. हार्ड लक नाटगाव टीम, पण तुम्ही केलेला खेळ सुद्धा खूप चांगला राहिलाय. आपलं विशेष कौतुक या सामन्यामध्ये केलेल्या परफॉर्मन्स बद्दल आणि मोपरे 11 कॉंग्रॅच्युलेशन. पुढच्या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. रुपयाचं बक्षीस घेऊन जायचंय. नामदार चषक 2026 पर्व पहिलं आणि हे आमचं भव्य व्यासपीठ. त्या व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर या पहिल्या रजनीमध्ये या चालू असलेल्या सामन्यांचा आस्वाद घेत असताना त्यांना आपण पाहताय प्रेक्षकांची अलोट गर्दी या गंधारी मैदानावरती आपल्याला बघायला मिळते आणि ते प्रेक्षक वर्ग अगदी टक लावून या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतायत. आज बकरी ईद. समस्त मुस्लिम बांधवांना या बकरी ईदच्या खूप खूप शुभेच्छा. चला दोन्ही संघ मैदानात दाखल व्हा. इम्रानभाई पठाण सोशल फाउंडेशन, विपक्ष दादा आणि बाबा कंपनी संवाद. दर्शन, आपलं 200 रुपयाचं बक्षीस घेण्यासाठी आपण मंचावरती यायचंय.
समी सरांच्या शुभ हस्ते हे 200 रुपयाचं बक्षीस देऊन दर्शकाचा गौरव केला जाईल. आणि हे आमचे सर्व प्रेक्षक बघा जिथे जागा मिळेल तिथे बघून या सामन्याचा आस्वाद घेतात, आनंद घेतात. हे आमचे महाडकर दर्शक आहेत. बघा ती शांत चित्ताने बसायला मिळाले तर खुर्ची ठीक, नाही तर उभं राहून किंवा जिथे जसं जमेल तसं बसून या स्पर्धेचा आनंद घेतात. आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत या नामदार चषकाद्वारे. आमचे कॅमेरामॅन या संपूर्ण दर्शकांना सुद्धा कव्हर करतायत.